कर स्टार्ट कर. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग अँड न्यू इयर. कशासाठी? आपल्या ब्लॉगला ऑफिशियली आता 2 वर्ष कंप्लीट झालेले आहे. आपल्या ब्लॉगला नाही, सॉरी, आपल्या चॅनलला 2 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आज. आणि एका 3ऱ्या वर्षात आपण पदार्पण करतोय. खूप जोमात, उत्साहात, म्हणजे उत्साह आता ठेवायचं आहे. ऍक्च्युली बड्डेचा ब्लॉग झाल्यानंतर त्याच ब्लॉगमध्ये बोललो होतो मी की उद्या वगैरे ब्लॉग येईल. आणि सेम लिटरली माझं ना एकदम असं प्लॅन होतं की आता कंटिन्युअस ब्लॉगची एकदम भरमार ठेवायची. पण झालं असं, बड्डे सेलिब्रेट करून आल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पडलो आजारी. मला फूड पॉयझनिंग झालं, त्याच्यानंतर मला ताप आला. माझे 4 दिवस त्याच्यामध्ये गेले. आणि मग म्हटलं 4 दिवसानंतर कुठंतरी बरं वाटायला लागलं. म्हटलं आता तरी ब्लॉगला सुरुवात करू. पण मला कसली तरी ॲलर्जी झाली. तर माझा दिसत नसेल तुम्हाला, पण हा पूर्ण भाग आहे ना अप्पर लिप्सवाला सुजलेला आहे. म्हणजे जसं बजरंगबलीचं जसं होट आहे ना, तसं त्या टाईपमध्ये सूज होती. आता कमी थोडी, पण तरी मी जर लिप्स दोघं बंद केले ना तर जाणून येईल. तोपर्यंत तू बोल, म्हणजे मला जास्त हसता येत नाहीये कारण ते दुखतंय थोडं. अच्छा, दुखतंय का? मला वाटलं की फक्त सूज आहे. आय थिंक तुला त्या टॅबलेट्स हिटने पण होतं. आय थिंक हिटमुळे झाली असेल मला रिएक्शन, त्याच्यामुळे मला मोकळं बोलता येत नाही. पण आता थोडाफार मोकळं बोलता येते, म्हणून ब्लॉगला मोकळं नाही बोलता बोलता बरंच बोलून जातोय. भाई ये ब्लॉग के लिए था या कुछ अपना दूसरा कुछ था? फिर ठीक आहे. चला आता मी आंघोळीला जाईल ऑब्विसली. तोपर्यंत अर्जुने मस्तपैकी पालक पराठ्याचं थोडंसं लावलेलं आहे जुगाड. आणि बेत जुगाड म्हणजे मी इथून तिथून वस्तू गोळा करून मग. अरे ते आता सवय नाही राहिली ना, असं पटापट बोलायची वगैरे. आता खूप गॅप पडला ना, सो जरा विसरतो माणूस. येईल, ट्रॅकवर येईल गोष्टी. आणि चला आता सुरुवात करूया दिवसाच्या. आणि आज दोघांना सुट्टी आहे, त्याच्यामुळे आज बराचसा ब्लॉग होईल. सो म्हणजे आज घरची कामं होती. घरची कामं लगा दिया भाई. पुरी छुट्टी की वाटी लग गई मतलब. बट असू द्या, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. बाकी भेटतोय का नेक्स्ट फ्रेममध्ये. तू काय अक्षय कुमार सारखी एकदम पोज देते. ॲक्च्युली प्लॅन असा होता की अंघोळ करून वगैरे मग निघूया. आम्ही ॲक्च्युली डीमार्टला चाललो आहे. बट पराठे खाल्ल्यानंतर थोडी सुस्ती आली. अर्जुला म्हटलं एरियाची जी कंडिशन आहे सध्या, इतका पाऊस झाला आहे आणि सगळा चिखल रस्त्यावर आला होता. आणि आता पाऊस बंद झाला आहे कालपासून. आणि चिखल सुकल्यामुळे सगळीकडे धूळ आहे. आणि आय नो की हा प्रॉब्लेम बरेचसे लोक तुम्ही फेस करतायत ऑलरेडी, की तुमच्या पण एरियामध्ये खूप धूळ उडत असेल. त्याच्यामुळे म्हटलं आधी सगळी धूळ आपण जमा करून येऊया आणि मग आल्यानंतर आंघोळ करूया. सो प्रूफ दाखवण्यासाठी तू व्हाईट घातलाय त्याच्यावरती किती हे होईल. म्हणजे ॲक्च्युली म्हणजे बोलायचं असं की जज नका करूया. कधी कधी समोर काय कंडिशन आहे त्याच्याप्रमाणे डिसिजन घ्यायला लागतं. वाजले आहेत 1:30. दोघांच्या अंघोळ नाहीये, आल्यानंतर होती. मला हेअर वॉश करायचं हेअर ऑइल लावून, म्हणून नाही तर मी केली. तू जस्टिफिकेशन का देते? मी तुला सांगते, तू लगेच. तुला का असं वाटतं की अंघोळ नाही केली म्हणजे ऐक ना, मी तुला बोलली मला असं सुकायचं, तू लगेच म्हणतो हा ठीक आहे मग मी पण नंतरच करतो. म्हणजे तू मला कॉपी करतो. पण असं तुझं नाही की मी इनिशिएटिव्ह घेतो, मी पहिले करून घेतो. चलो. एक ट्रक केलाय आणि असली धूळ उडाली. म्हणजे थोडं लेट स्टार्ट केलंय त्याच्यामुळे कमी दिसते, पण प्रमाण खूप जास्त आहे. आणि ॲज युजल जे पावसाळ्यामुळे खड्डे झाले ते त्याचं असं लिपापोती म्हणता ना. नाही, पण हे बिल्डर करतोय, मनपा वगैरे नाही करत आहे. त्यांनीच केलं होतं ना पाईपलाईन साठी. पाईपलाईन कारण बघ इकडे पण खड्डे पडले, पण इकडे कोणी करणार नाही कारण त्यांचे ट्रक्स तिथून पास होतील. सो त्यांना त्यांची व्यवस्था करतायत. आता तो बघ किती धूळ घेऊन येणार आहे. आता दिसेल तो तर एकदम दोन सलग आले साईडला थोडं साईडला थांबून घेतो कारण खड्डे पण आहे पुढे रस्ता. ग्रोसरीज शॉपिंग डन. आता निघालो घराकडे. ऊन एकदम कडक आहे. पितृपक्ष आहे म्हणून ऊन थोडं आता राहील 15-1 दिवस. आणि नंतर थोडं ऑक्टोबर हीट पण कंटिन्यू राहील. आणि हे जे क्लाउड्स तुम्ही आता बघताय ते थोडेच दिवस तुम्हाला बघायला मिळणार आहे. एक टाईम नंतर आता हे पण निघून जाणार आहेत. त्याच्यामुळे अरे म्हणजे जेव्हा पाऊस पडून जातो ना तशा अशा प्रकारात हे जे क्लाउड्स दिसत आहेत ना आता ते दिसतात. नंतर स्काय पण एवढं ब्ल्यू नाही दिसणार. असं थोडं क्लाउड असे पसरलेले क्लाउड्स दिसतील. सो बेटर आहे. आता निघूया घरी. काहीतरी थंड प्यायची इच्छा आहे. उसाचा रस पाहिजे पण तो भंगार देतो. जाऊया तिकडे घराकडे बघूया काहीतरी. वेलकम बॅक टू नेक्स्ट डे. ॲक्च्युली सकाळी उठून मला हे असं इथं या चार्जिंग पॉईंटजवळ बसायला लागतं. कारण मागच्या काही दिवसांपासून माझ्या मोबाईलचा जो हा पॉईंट आहे चार्जिंगचा, चार्जर चांगलं आहे
चार्जिंगचा जो पॉईंट आहे तो खराब झाला आहे आणि तो लावल्यानंतर थोडा वेळ चार्ज होतो आणि 8-10% चार्ज केल्यानंतर परत डिस्कनेक्ट होतो, म्हणून त्याला परत येऊन एकदा चेक करायला लागतं की चार्ज होतोय की नाही. आणि आता हे मागच्या 1 महिन्यापासून चालू आहे, बट तरी हे कळतं रात्री झोपायच्या आधी सगळी चार्जिंग एकदम फुल असते, बट काहीतरी बघता बघता झोपतो आणि मोबाईल तसंच ऑन असतो. माझ्या मोबाईलचं कधीच स्क्रीन लॉक ऑन नाही आहे, म्हणजे नेवर येते, त्या ऑप्शन नेवर करून ठेवलं की कधी लॉक होत नाही आणि त्याच्यामुळे चार्जिंग बऱ्याचशा वेळेस त्याच्यामध्ये निघून जाते आणि सकाळी उठल्यानंतर मग असं चार्ज करायला लागतं, कारण माझे फास्ट चार्जर नाही आहे, आयफोन 11 आहे माझ्याकडे. आणि आता वेळ आली आहे की त्याला थोडाफार खर्च लावायची. 2019ला घेतला होता, आता ऑलमोस्ट 6 वर्ष व्हायला येतील त्या गोष्टीला. 5 वर्ष झाले, 6वं वर्ष चालू झालं इन शॉर्ट, बट त्याला 1 रुपयासुद्धा खर्च लावलेला नाही आहे. ना त्याचा स्पीकर साफ केला आहे, ना काही, ना सर्व्हिस सेंटरला त्याला कधी घेऊन गेलो आहे. बट आता वेळ आली की ॲटलिस्ट त्याचा चार्जिंग पॉईंट तरी आपण चेंज करू, जोपर्यंत आपण आता नवीन मोबाईल घेण्याचा निर्णय घेत नाही. आणि अशा प्रकारात आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. आणि कोणीतरी मला फ्रीजबद्दल विचारलं होतं की हा मॉडेल कुठला आहे, तर हा मी इकडे दाखवतो, इथं काही दिसेल का, मॉडेल नंबर तर नाही आहे, बट हा सॅमसंगचा 385 लिटरचा फ्रीज आहे. जर तुम्ही बघितला तर 385मध्ये 1-2च मॉडेल आहे सॅमसंगमध्ये. 385 285 नाही आहे. अरे मॉडेल तर तू आहे रे. अरे सॉरी भैया जी सस्ते ब्लॉगर आहे, हम भूल जाते थोडा. हे बघा मॉडेल नंबर हे दिसतं इथं, RT42C समथिंग पुढे आहे, बघून घ्या झूम करून. आणि असा हा 385 लिटरचा आहे, ठीक आहे. तो तुम्हाला आता भेटून जाईल मॉडेल नंबरवरतून. आणि आपल्या किचनमध्ये ऑब्व्हियसली, कारण गॅलरी पण इथंच आहे, त्याच्यामुळे किचनमध्ये अजून एक ॲडिशन झालेली आहे, ती म्हणजे मी घेतला आहे IFBचा डिशवॉशर. आणि आता इथं स्पेस कमी आहे, त्याच्यामुळे सगळं इथं ॲडजस्ट केलं आहे. हे थोड्या वेळाने किचन साफ झाल्यानंतर ते जे आहे भांड्यांची पाटी इथं येते आणि मग मोकळं दिसतं जरा. आता थोडं गजबजलेलं दिसतंय, बट स्पेस तेवढी आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की जे नळ आहे ते एक इथं होता आणि एक तिथं होता, त्याच्यामुळे आता ही ॲडजस्टमेंट केली आहे. आणि हे आहे आपलं IFBचं डिशवॉशर, ज्याचा डेमो अर्चू कधीतरी देईल, जे की देणार ना, हा फ्री झाल्यानंतर. अर्चू डेली रात्री बदाम भिजू टाकते, बदाम भिजू टाकते आणि बोलते भिजत. अरे यार तू मेरे मराठी का लोचा मत कर, मैं बॉर्डर वाला आदमी हूँ, आधा मिक्स होता है ना मेरा हिंदी. तो बोलते खात जा. ऑलरेडी माझं डोकं शार्प आहे, अजून किती शार्प करणार आहे त्याला ना. तू माझ्यातले 2 एक्स्ट्रा तू घे. नाही ते उलट बोलतोय तू, म्हणजे शार्प मी आहे. तू शार्प आहे जीवेने, मी डोक्याने. चलिए दोस्तों, मिलते हैं आपको रात में 11 बजे. वीडियो पसंद आया तो वीडियो को लाइक कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए और आपका प्यार हम पे बनाए रखिए. और धन्यवाद. मी काय म्हणत होती, मी 11ला येणार आहे, तू का 11ला मिळणार आहे त्यांना. तू जा रही ना ऑफिस, तो मेरी भी छुट्टी ना फिर. अच्छा, बस सोएगा मैं अभी 2-3 घंटा. दुपारचे वाजलेले आहेत 1:30 नाही 1 वाजलाय. अच्छा 1 वाजलाय का, मग 1:05 झाले वाटतं. मी 1:35 बघितले कसे. आणि आता हे कळकळतं ऊन, त्याच्यामध्ये सहन करायचंय. रंगीबिरंगी. मी कुठला कलर शिल्लक राहिलाय का माझ्या याच्यामध्ये, रेड राहिलाय वाटतं ना, शूज घालायला पाहिजे. ठीक आहे, चला बाय.